नमस्कार माय टू फॅमिली. तर गृहनिर्माण विभागाकडून जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा GR आलेला आहे आणि हा GR जो आहे तो 4 मार्च रोजी आलेला आहे. तर राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 अंमलबजावणी करण्याबाबतचा हा GR आहे. तर या GR मध्ये जे परिपत्रक आहे ते आपण वाचूया. भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्वावरील 39 व 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धपकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा. समाजामध्ये त्यांचे जीवन सुदृढ राहावे. शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे. वृद्धपकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने दिनांक 14/6/2004 रोजी राज्याचे ज्येष्ठ नागरिक धोरण 2004 भाग 1 जाहीर केले आहे. त्यानंतर राज्याचे सर्वसमावेशक धोरणास मंत्रिमंडळाने दिनांक 30/9/2013 रोजी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने उपरोक्त वाचा येथील क्रमांक 1 नुसार दिनांक 1 जुलै 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाबाबत झालेल्या निर्णयानुसार करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने वाचा येथील क्रमांक 2 नुसार दिनांक 7/10/2022 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये गृहनिर्माण विभागात अधीनस्थ महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरण व त्या अंतर्गत विभागीय मंडळांना राज्य शासनाच्या सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाबाबत झालेल्या निर्णयानुसार सूचना देण्यात आल्या आहेत. आता उच्च न्यायालय मुंबई यांच्या वाचा येथील क्रमांक 3 नुसार ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धपकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा या दृष्टीने राज्यातील गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पात विलंब होऊन ज्येष्ठ नागरिकांना त्रास होता कामा नये यासाठी ज्येष्ठ नागरिकांना निवाऱ्याच्या दृष्टीने धोरणाची निर्मिती करण्याबाबत न्यायालयाने सूचित केलेले आहे. त्यानुसार गृहनिर्माण विभागाच्या अधीनस्थ महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरण व त्या अंतर्गत विभागीय मंडळांनी राज्य शासनाच्या सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. तर ती कार्यवाही नंबर 1. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 226 नुसार ज्येष्ठ नागरिकांना वृद्धपकाळात निवारा मिळण्याबाबत हमी दिली असून त्यांचे मूलभूत अधिकार काढून घेतले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी. दुसरा, म्हाडा प्राधिकरणाने पुनर्विकासातील प्रकल्प विहित कालावधीतच पूर्ण करण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी जेणेकरून वृद्ध नागरिक घरापासून वंचित राहणार नाहीत. तिसरा, वृद्ध नागरिकांसंदर्भातील प्रकल्पावर नियमित नियंत्रण ठेवण्याकरिता म्हाडा स्तरावर संबंधित उपमुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच संबंधित प्रकल्पाचे विकासक आणि संबंधित प्रकल्पातील ज्येष्ठ नागरिकांचे 2 प्रतिनिधी अशी प्रकल्प अंमलबजावणी व नियंत्रण समिती स्थापन करावी. तसेच या समितीचा बैठक जी आहे ती दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी घ्यावी. या समितीच्या बैठकीचे इतिवृत्त संबंधित मुख्य अधिकाऱ्यास नियमित सादर करण्यात यावे. संबंधित मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्याचे वृद्ध नागरिकांच्या इमारतीचा पुनर्विकासासंदर्भात समितीची त्रैमासिक बैठक घ्यावी. 4. विकासक प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अथवा गुणवत्तेत कसूर करत असल्याचे निदर्शनास आल्यास म्हाडाने संबंधित विकासकास प्रति महिना 1 याप्रमाणे 3 कारणे दाखवा नोटिसा द्याव्यात व तदनंतरही विकासकाने प्रकल्प अंमलबजावणीत सुधारणा न केल्यास अंमलबजावणी समिती अथवा संबंधित इमारतीतील बहुसंख्य वृद्ध रहिवाशांनी लेखी विनंती केल्यास विकासकाची नियुक्ती रद्द करावी. 5. वृद्ध रहिवाशांच्या इमारतीच्या पुनर्विकासासंदर्भात तक्रारी दूर करण्याकरिता मुंबईत म्हाडा मुख्यालय स्तरावर व अन्य मंडळात मंडळ स्तरावर कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यास तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावे. 6. वृद्ध रहिवाशांच्या इमारतीच्या पुनर्विकासासंदर्भात तक्रारी दूर करण्याकरिता मुंबईत म्हाडा मुख्यालय स्तरावर व अन्य मंडळात मंडळ स्तरावर तक्रार निवारण देखरेख प्रणाली तयार करण्यात यावी. 6. म्हाडा प्राधिकरणाने पुनर्विकास प्रकल्प राबविताना ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्राधान्याने विचार करावा.
7वा, म्हाडा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पात दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना राईट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट 2016 नुसार रॅम्प व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा यांनी उपरोक्त परिपत्रकातील तरतुदी महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरण व त्या अंतर्गत विभागीय मंडळाचे विभाग प्रमुख तसेच सर्व संबंधिताच्या निदर्शनास आणून द्याव्यात व त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत त्यांना सूचित करण्यात यावेत. उपरोक्त तरतुदीचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी. तर हा जो GR आहे तो 4 मार्च रोजी आलेला आहे. सो हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.